वरती पर्यटनासाठी आलो, हा आमचा गुन्हा होता का, हा प्रश्न एकंदरीत विचारला जातो आहे। आणि फक्त इथेच रक्ताचे डाग नाहीत, इथून पुढे 5 पावलं गेलं तर अजून इथे आणखीन एक रक्ताचे डाग जे आहेत ते आपल्याला इथे पाहायला मिळतात। इथे देखील आणखीन एक पार्थिव जे आहे पर्यटकाचं ते इथे होतं निश्चित पडलेलं, त्यांना देखील मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला गोळी लागल्यामुळे, आणि त्यांचं देखील इथे रक्त जे आहे त्याचे डाग इथे आपल्याला पाहायला मिळतात। त्यांना रक्तस्राव जो आहे तो मोठ्या प्रमाणात झालेला आहे। इथे रक्ताचे डाग जे आहेत 2 ठिकाणी, इथे आणि ह्या ठिकाणी अगदी 5 फुटांवरती आपल्याला 2 पार्थिव जे आहेत ते पडलेले आपल्याला इथे पाहायला मिळतात। आणि असंच एकूण चित्र जे आहे या संपूर्ण वैष्णव या प्रांतामध्ये आपल्याला पाहायला मिळतं। एक पर्यटन स्थळ आहे, इथे सर्व पर्यटक आनंदासाठी येतात, मात्र याच ठिकाणी आनंद नाही तर एक अश्रू जे आहेत त्यांच्या आप्तस्वकीयांना ते आपले इथे पाहायला मिळतात। कारण इथे वातावरण अतिशय चांगलं असलं तरी देखील एक नरक यातना ज्या आहेत त्या इथे पर्यटकांना भोगाव्या लागलेल्या आहेत। एक अमानुष असा गोळीबार जो आहे तो झालेला आहे, आणि समोरच्या बाजूने जे जंगल आहे त्या जंगलातून इथे हे अतिरेकी आले आणि त्यांनी बेफामपणे या सर्व पर्यटकांवरती गोळीबार केलेला आहे। आणि गोळीबार झाल्यानंतर हे पर्यटक जे जखमी झाले होते, जे मृत्युमुखी पडले होते, ते याच जमिनीवरती इथे निश्चित पडले होते। त्याची दृश्य देखील आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आपण पाहिलेले आहेत। अशी घटना पुन्हा घडू नये अशीच प्रार्थना जी आहेत सर्व भारतीय करत आहेत। आणि ही जी घटना घडलेली आहे, हा जो नरसंहार घडलेला आहे, त्याचा बदला भारतीय लष्कराने लवकरात लवकर घेतला पाहिजे, अशी एक मागणी, असा एक आक्रोश सर्व भारतीय जे आहेत ते करताना आपल्याला पाहायला मिळतात। व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरकासह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, वैष्णव।